जीवाणू जे काही ॲसिड तयार करतात, त्या ॲसिडचा परिणाम असा होतो, की ते एनॅमल जे आहे ना, त्या एनॅमलची झीज करतात. म्हणजे बाहेरची पांढरी लेयर जी आहे, संरक्षक भिंत आपण ज्याला म्हणू, त्या संरक्षक भिंतीला ते काय करतात, भगदाड पाडतात. त्याची झीज करतात आणि ती झीज होत राहिली, की जर त्याच्याकडे वेळीच आपण जर लक्ष दिलं नाही, तर काय होतं, की त्या झिजेचं पुढे छिद्रामध्ये रूपांतर होतं आणि त्या छिद्राचं हळू पुढं मग ते काय होतं, एनॅमलला तर ते खराब करतंच. त्याचबरोबर जसा तो आतमध्ये सरकतो, तसा ते डेंटिन जो आहे तो एकदम सॉफ्ट पदार्थ आहे आणि तो पिवळसर असतो. म्हणजे त्याचा रंग जो आहे तो पिवळा असतो, थोडासा पिवळसर असतो. तर त्या डेंटिनला खराब करायला त्याला काही फार वेळ लागत नाही. जिथं त्यानं एनॅमलसारख्या कठीण पदार्थाला खराब केलंय, डेंटिनसुद्धा अगदी इझिली, अगदी सहजपणे खराब होतं आणि ते शेवटी पोचतं पल्पपर्यंत, की जिथं आपण असं म्हणू, की दाताचा आत्मा जो आहे तो पल्प आहे. कारण त्याच्यामध्येच सगळ्या रक्तवाहिन्या असतात, सगळे नसा असतात, की ज्यांच्यामुळे दाताला संवेदना आणि पोषक पदार्थांचा पुरवठा होत असतो. त्यामुळे तो दाताचा आत्मा आहे. मग शेवटी काय झालं काय, की ही जी कीड, आपण याला कीड म्हणतोय, ते काय होतं, की ते या पल्पपर्यंत म्हणजे दाताच्या आत्म्यापर्यंत पोहोचलं, की ते दाताच्या आत्म्याला सुद्धा खराब करतं. आणि मग तिथून मग जेव्हा ते पल्पला खराब करतं, म्हणजे नसांना खराब करतं, आतल्या रक्तवाहिन्यांना खराब करतं, ते सगळं अशुद्ध करतं, तेव्हा मग दाताला कीड लागली असं आपण म्हणतो आणि मग ते काय होतं, की दात दुखायला लागतो.